कुठे आई? मला नाही हवी आहे, आत्ताच्या आत्ता हवी आहे. यमे भाऊसाहेब, आज सकाळपासूनच मंडळींची प्रकृती नाजूक होती, अंगी त्राण नव्हते. त्यात आपली बग्गी येऊन उभी, म्हणून आम्ही ठरवले की इतर मंडळी समवेत घेऊन पुढे निघावे. पण बग्गीपर्यंत पोहोचतो तो काय, मंडळी मागोमाग हजर. आम्ही त्या समजावले, परंतु त्या आम्हास म्हणाल्या की इथवर आलो ते मुलीस भेटण्यासाठी की अंथरुणावर पडून राहण्यासाठी. अहो असू दे असू दे असू दे, सौभाग्यवती बाबा. पण हे बाकी उत्तम झाले हो. बहीणबाई लग्नातही नव्हत्या. होय. शिवाय लेकीची ओढ लागणे स्वाभाविकच आहे. हो, त्याच ध्यासानं त्यांनी अंथरूण धरले होते. आम्ही करवीरा जाताना निरोप द्याव्यास गेलो होतो तेव्हा पाहिले अन्न पाणी देखील गोड लागत नव्हते त्यात. विहीणबाई नाकी डोळी अगदी नीटच आहेत हो. हो, पण जरा थकलेल्याच दिसत आहेत. नाही म्हणजे तशा काटक आहेत. अहो, प्रवासाने थकले असतील, पण अगदी सडसडीत आहेत हो. आणि नसायला काय झाले, वडिलांकडून वैद्यकीचा वारसा घेतला आहे. साऱ्या गावचे दुखणे काढतात म्हणे. स्वतः दडदाकट्टे असायच्याच. रमाच्या वहिनीचे नाक तर भारीच वर दिसते. नक्कीच सासूच्या डोक्यावर मिरे वाटत असणार. अगं बाई, ताई काकू, तिच्या हातातल्या पाटल्या पहा ना, कसल्या ठसठशीत आहेत. पुढे झाले कौतुक. चला आता कामाला. पाटल्या बघतायत. मी महादेव नमस्कार करतो. सुखी राहा. अगं बाई, सांभाळ. माई, सासूबाईंना आरामाची गरज वाटते. त्याच म्हणा संकोच करू नका. थोडी विश्रांती घ्या. नाही, मी ठीक आहे. अहो, संकोच करू नका विहीणबाई. तुमच्या जावयाच्या घरी आलात म्हणून दडपण घेऊ नका. लेकीच्या घरी आलात असे समजा. या, आज सगळ्यांची तुमची ओळख करून देते. मग फराळाचे होईपर्यंत जरा विश्रांती घ्या. चला. अण्णा, मग अशी खोटं का बोललात? अगं, तुझी गंमत केली थोडी. बसा बसा बसा. दागिने लुगडे सगळे अगदी उत्तम आहे हो. चांगले खाऊन पिऊन मातलेले जागीरदार थे. पण आपले भाऊजी काही म्हणजे काहीही घेतले नाही त्यांच्याकडनं. सोमन मावशी, ते नारळ त्या पांडुरंगाला देऊन या. पण आधी ही चटणी करू ना. मी जे सांगते ते आधी काम करा. ताई काकू, तुम्ही नथ पाहिलीत का त्या वहिनीची? मोते अगदी पाणीदार आहेत नाही? माझी सुद्धा अशीच होती, पाचूच्या खड्याची. मला हे म्हणायचे की तुझ्या गोऱ्या रंगावर अगदी खुलून दिसते हो.
ताई काकू, तुम्हाला सांगते, एकदा आंघोळीनंतर घालायला विसरले तर 2 दिवस अबोला धरला होता यांनी. मला म्हणाले, अगं नथ हे सौभाग्याचं लक्षण आहे, विसरलीस वाटते. आणि तू नथ घातलेली मला आवडतेस तेही विसरलीस. मग काय, खूप विनवण्या केल्या, पाय धरले, क्षमा मागितली. तेव्हा कुठे स्वारींनी अबोला सोडला. आणि मग मला आणखी एक नथ दिली, माणिक जडवलेली. खरेच पुन्हा सारे तसेच व्हावे. ते दिवस पुन्हा. सुद्धा मनात येणे पाप आहे, पाप. भाऊजींना कळले ना तर जीव घेतील तुझा. आठवते ना काय बोलले होते? अगं वीर जवळ करावी लागेल, वीर. असे विचार जरी पुन्हा मनात आले तर ते या निखाऱ्यावर फेकून द्यायचे आणि कामाला लागायचे. घाल गो या पाण्यात. गो बाई. या ना. अगं बाई, आई झोप लागली वाटतं. आई, या आमच्या आजी. ती माझी आई. तिची तब्येत जरा बरी नसते, पण तुमच्या यमुनेने अगदी छान काळजी घेतली हो. तुम्ही शिकवलेल्या वैद्यकीचा अगदी फार छान उपयोग झाला. आणि आई, आजींनी मला सांगितले होते की ती बाहेरची जास्वंदीची कळी आहे ना, ती जेव्हा उमलेल तेव्हा तू येशील. आणि आई, अगदी तसेच झाले. बरं, त्यांना आराम करू दे, मी नंतर येते त्यांना भेटायला. वेणबाई, आता तुम्ही सुद्धा जरा विश्रांती घ्या. चला या. नमस्कार गोपाळ. आपण सारे चालात हे फार उत्तम झाले. बाळंभटजींकडून सारा वृत्तांत ऐकलाच होता, परंतु प्रत्यक्ष परिचय होणेही अगत्याचे होते. आपल्या पिढीतील तरुणांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी हे अतिशय महत्वाचे आहे असे आम्हास वाटते. आपण काहीच बोलत नाही आहात. आमच्यापाशी बोलण्यासारखे काही आहे असे आम्हास नाही वाटत. माधवा, आम्ही आलोच. तुला बघून घाबरले वाटतं. अरे घाबरणारच, नवीन आलेत ते पुण्यात.
बघू त्यांना काय काय येतं. दाजी आपण जाऊयात ना. घाबरलास? ते दोघं बघ ना कसे बघतायत बोक्यासारखे आपल्याकडे. आणि काय आपण पळून जायचं? असे दाखवत आहेत की सगळा शहाणपणाचा गड्डा त्यांच्याकडेच आहे. एक ठोसा दिला ना पडतील. दाजी आपण येथे हाणामारी करावयाची नाही रे, पण तयारीत राहा. रडू नकोस लगेच मुलींसारखा. अरे पण हे यमूचे सासर आहे ना, येथे आपण जास्त हुशारी करायला नको असे म्हणतोस? बर चल. काय झाले बाळंबटजी, एवढ्या तातडीने बोलावले? माधव, गोपाळराव थोडेसे नाराज आहेत. वाटलेच आम्हास. काही पूर्वग्रह डोक्यात पक्के करून ठेवलेले दिसतात. त्यामुळे साऱ्या जगाकडे पाहण्याची दृष्टी तशीच आहे. मनापासून बोलत नाहीयेत. बरोबर ओळखलीस माधवा. वास्तविक पाहता तुम्ही दोघे तरुण, नवमताचे, परंतु दोघांच्याही शाखा वेगळ्या. तू मवाळ पंथातला ते जहाल, आणि म्हणूनच तू फिरंग्यांची चाकरी करतोयस हे त्या सुचत नसावे. आमच्या संपर्कात राहिले तर एकमेकांशी चर्चा करून वारंवार बोलून काही फरक पडला तर पाहू. एवढेच होते तर मायेच्या माणसाच्या लग्नास का नाही आलीस? ते किती वाट बघत होते.